नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 30 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूया तिथे 24 तासात तसेच 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर डीप डिप्रेशन आता अरबी समुद्राच्या जवळच्या भागांपर्यंत पोहोचू लागलेलं आहे आणि समुद्रात पोहोचल्यानंतर याचं चक्रीवादळात आज सायंकाळपर्यंत रूपांतर होण्याची शक्यता आहे. आणि हे जे काही चक्रीवादळ असेल हे आपल्या किनारपट्टीपासून दूर जाणारच आहे. सोबत बंगालच्या उपसागरात जे काही कमी दाबाचं क्षेत्र आहे याची तीव्रता आज वाढून हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल आणि याचंही पुढे डिप्रेशन बनण्याची शक्यता आहेच. परिणामी राज्यात पाऊस हा येत्या काळामध्ये आपल्याला वाढलेला पाहायला मिळणार आहे. सध्या जर आपण पाहिलं की चक्रीवादळ जे काय आहे आज सायंकाळपर्यंत हवामान विभागाने कळवलेलं आहे की या ठिकाणी उत्तर पूर्व बंगालचे उत्तर पूर्व अरबी समुद्रामध्ये आज चक्रीवादळ बनेल आणि हे चक्रीवादळ अशाच प्रकारे पश्चिमेकडे जाईल. त्यानंतर 1 तारखेच्या सायंकाळी हे याची तीव्रता कमी होण्याचाही अंदाज आहे आणि मग हे आपल्या किनारपट्टीपासून खूप दूर जाते. बाकी त्याचं आपल्याशी काही घेणं देणं नाही. बाकी यामुळे आज गुजरात किनारपट्टीला किंवा येत्या 2 दिवस गुजरात किनारपट्टीच्या आसपास जोरदार वादळी वारे वाहतील. राज्याच्या किनारपट्टीलाही अधूनमधून खास करून उत्तरेकडे मुंबईच्या आसपास थोडेसे वाऱ्यांचा वेग वाढलेला पाहायला मिळू शकतो. तसेच समुद्रामध्ये सुद्धा परिस्थिती थोडीशी खराब असेल, त्यामुळे खोल समुद्रामध्ये न गेलेलंच बरं. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं की सॅटेलाईट इमेजमध्ये सकाळी पावसाचे ढग कुठे आहेत तर यवतमाळच्या पश्चिम भागांमध्ये महागाव पुसदच्या आसपास हे जे काही पावसाचे ढग आहेत त्या सकाळी दाटलेले आहेत. बाकी रात्रीही यवतमाळ नांदेडच्या काही भागांमध्ये तसेच पूर्व विदर्भातीलही काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. तुमच्याकडे पाऊस झाला असेल, विदर्भातील असाल तर कमेंट करून कळवाच. बाकी कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातही ढगाळलेल वातावरण आहे, मात्र विशेष पावसाचे ढग सध्या राज्यात दिसत नाहीत. आणि जर आपण येत्या 24 तासातील पावसाचा जर विचार करायला गेलो तर अंदाज जर घेतला तर येत्या 24 तासामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर पूर्व भाग, सोलापूर पूर्व, धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम हा जो काही भाग आहे या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होतील. तसेच धुळे पूर्व, नंदुरबार जे काही भाग असतील, जळगाव, नाशिक पूर्वेकडील भाग असतील या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. खूप मोठी शक्यता ही नाही आहे, पण काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. कोकण किनारपट्टी घाटाच्या आसपास क्वचित हलक्याच्या पाऊससरी होण्याची शक्यता आहे. बाकी इतर ठिकाणी सुद्धा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज राज्यामध्ये सध्या दिसत नाही. जसं आपण सांगितलं की या आठवड्यात पाऊस वाढणार आहे, कारण या आठवड्यात ही तर पहिली सिस्टम आहे, ही चक्रीवादळ बनलेलं आहे, हे दूर चाललेलं आहे. पण दुसरी सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये विकसित होताना दिसत आहे आणि ही जी काही सिस्टीम असेल या ठिकाणी जी काही सिस्टीम तयार होते ती उत्तर पश्चिमेकडे सरकेल. आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टी किंवा ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला येऊन ही धडकेल. मात्र तिथून पुढचा याचा जो काही ट्रॅक असेल तो सध्या अजूनही अनक्लिअर आहे. म्हणजे नक्की हे एकदम पश्चिमेकडे जाईल किंवा याच्या आसपास जी उडण्याची एनर्जी असेल ती विदर्भ किंवा मध्य प्रदेशच्या आसपास येऊन कमी होईल अशी सुद्धा शक्यता काही मॉडेल दाखवत आहेत. पण या सिस्टमच्या प्रभावाने राज्यात पाऊस हा वाढणार आहे. काही ठिकाणी जर का ही सिस्टम अजून पश्चिमेकडे गेली तर घाटामध्ये सुद्धा खूप मोठा पाऊस होईल आणि जर ही मध्य प्रदेशच्या आसपास राहिली तरीसुद्धा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस या सिस्टममुळे पडणारच आहे. आणि त्याच्या पुढच्या या आठवड्यामध्ये अजून एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहेच. बाकी जर आपण पाहिलं की मॉडेलनुसार 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान जो काही पाऊस पडणार आहे, तुम्ही पाहू शकता विदर्भात थोडासा पाऊस जास्त दाखवतो आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिमच्या भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता दाखवते. जवळपास दररोज 10 ते 20 मिलीमीटर पावसाची शक्यता दाखवते. कोकण किनारपट्टीला सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता या आठवड्यात दाखवते. साधारणतः 20 ते 40 मिलीमीटर प्रतिदिवस असा पाऊस होऊ शकतो आहे. म्हणजे असं नाही की दररोज तेवढंच होईल, पण
जो काही एकूण पाऊस होणार आहे त्याच्या तुलनेत म्हणजे 7 दिवसाचा ॲव्हरेज काढलं तर अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे. आणि हा जो काही मधला भाग आहे सहसा या ठिकाणी विशेष पाऊस होत नसतो. नगर, सोलापूरचे काही भाग आहेत, सांगली, सातारा, पुणे, पूर्वेकडील भाग आहेत, पण या ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता दाखवते. छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोल्याकडे सुद्धा थोडा कमी दाखवतोय, पण पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवतच आहेत. आणि सरासरीच्या तुलनेत विचार करायला केलो तर फक्त कोल्हापूर, सांगलीचा काही भाग वगळता ज्या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस होऊ शकतो, बाकी राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या या मॉडेलनुसार सगळीकडेच नेहमीपेक्षा चांगला पाऊस किंवा जास्त पाऊस या आठवड्यात होण्याची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे. सोबत खूप जास्त पाऊस होण्याची शक्यता हे मॉडेलनुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकचे घाटाकडील भाग, धुळे, नंदुरबारचे काही भाग असेल, धुळेचे पश्चिमेकडील भाग आणि नंदुरबारच्या जवळपास सर्वच भागांमध्ये नेहमीपेक्षा खूप जास्त पाऊस होण्याचा अंदाज सध्या या मॉडेलनुसार दिसतोय. पण आपण एका मॉडेलवरतीच नाही थांबणार. दुसरं मॉडेल जर पाहिलं तर त्यानुसार विदर्भात हे मॉडेल बऱ्यापैकी खूप चांगला पाऊस दाखवते, उत्तर महाराष्ट्रात साधारण पाऊस दाखवते, बऱ्यापैकी पाऊस दाखवते, कोकणातही बऱ्यापैकी पावसाची शक्यता दाखवते. मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचे काही भाग असतील या ठिकाणी थोडा कमी पाऊस दाखवते. आणि आपण जर जिल्हानिहाय या ठिकाणीही पाहिलं तर या मॉडेलनुसार चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा खूप मोठा पाऊस, खूप जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल. नांदेडच्या उत्तर पूर्व भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाचं किंवा NCMRWFचे मॉडेल दाखवत आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर नांदेडचे राहिलेले भाग, परभणी, हिंगोली, जालन्याचे काही भाग, बुलढाणा असेल, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या दुसऱ्या मॉडेलनुसार नेहमीपेक्षा थोडा जास्त पाऊस होण्याची शक्यता दाखवते. तर मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास हे मॉडेल थोडं कमी पाऊस दाखवते. आपण आपला अंदाज पाहूयाच. बाकी नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, गोवा ते रायगड, रत्नागिरी या ठिकाणी नेहमीसारखाच किंवा सर्वसाधारण पाऊसच होण्याची शक्यता या मॉडेलनुसार दिसते. एकूणच जर आपण आपला अंदाज पाहिला तर या आठवड्यामध्ये आपल्याला विदर्भात सर्वच भाग असेल, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया सर्वच जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा खूप मोठ्या पावसाची, खूप जास्त पावसाची शक्यता दिसते. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या आणि जळगावच्याही काही भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाच या आठवड्यात होईल. तसेच हा जो काही भाग असेल छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, त्यानंतर लातूर, परभणी, हिंगोली, नगरचे काही उत्तरेकडील भाग असेल या ठिकाणी सुद्धा नेहमीपेक्षा थोडा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागांमध्ये सर्वसाधारण नेहमीसारखा किंवा घाटाच्या आसपास नेहमीसारखा किंवा थोडासा जास्त पाऊस होण्याची शक्यता दाखवते. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या ठिकाणी नेहमी एवढा किंवा नेहमीपेक्षा थोडासा कमी पाऊस होण्याची शक्यता ही आहे. त्यातल्या त्यात सोलापूरच्या उत्तर पूर्व भागांमध्ये सर्वसाधारण पाऊस होऊ शकतो, नगरच्या मध्यवर्ती भागांमध्ये सर्वसाधारण पाऊस होऊ शकतो आणि दक्षिणेकडे आलात तर पाऊस हा या आठवड्यात कमीच राहण्याची शक्यता सध्या दिसते. पण यामध्ये काय बदल असतील, काय अपडेट्स झाल्या तर तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती कळवण्यात येईल. अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.